निर्धार न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण पोहोचलो आहोत नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने वेंगुर्ला येथे। या ठिकाणी श्रद्धा भाविस्कर या आपलं नशीब आजमावत आहेत। शिवसेनेच्या सक्रिय महिला कार्यकर्त्या आहेत। या ठिकाणी महिला शहर प्रमुख म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत। गेली महिलांचे प्रश्न असतील, लोकांचे प्रश्न असतील ते घेऊन झटत आहेत आणि ते या निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय शिवसेनेला, शिवसेनेने यावेळेस आपलं पॅनल इथं उभं केलेलं आहे। पिंट्या गावडे जे आहेत ते नगराध्यक्षाचे उमेदवार असणार आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हे जे पॅनल त्यांनी उभं केलेलं आहे। काय कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे आपण पाहूया। काय प्रतिसाद आहे एकंदरीत वेंगुर्ला शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे। कारण या मतदारसंघाचे आमदार माननीय दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये अनेक कामं झाली। त्यांनी वेंगुर्ला शहराला नेहमीच विकास निधीच्या बाबतीमध्ये झुकतं माप दिलंय। आपण जर बघितलं तर वेंगुर्ला बंदरावर आज झुलता पूल उभा आहे आणि अनेक पर्यटक म्हणजे देशामधून, आपल्या देशामधून असेल विदेशामधून तो झुलता पूल पाहण्यासाठी अनेक लोक येताना दिसतात। त्याचबरोबर अनेक जे विकास कामं असतील, कोणाचे रस्ते असतील, कोणाचे बंधारे असतील, सगळ्या प्रकारचे विकास कामं आमदारांनी आमच्या भागामध्ये केलेली आहेत। त्यामुळे एकंदरीत आम्ही सर्व नगरसेवक आणि आमचे नगराध्यक्ष आम्ही गेली 4 वर्ष म्हणजे 15 वर्ष आमदार आमचे माननीय दीपकभाई केसरकर गेली 15 वर्ष या मतदारसंघामध्ये काम करत आहेत। पण 15 वर्षाचा आलेख बघता या 3 वर्षामध्ये आम्ही जे काही कामं केलेली आहेत त्या कामांच्या आधारावरच आम्ही जनतेकडून पोचपावती मागतो। नक्की। आता तुम्ही प्रचाराला बऱ्याच ठिकाणी फिरलेला असणार, लोकांचा कसा काय प्रतिसाद आहे आपल्याला? लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे। म्हणजे महिलांकडे विशेषतः महिलांकडे विशेषतः प्रतिसाद चांगला आहे। याचं कारण म्हणजे आमचे प्रेरणास्थान आणि आमच्या शिवसेना पक्षाचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी ज्या योजना सरकारमार्फत राबवल्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना की ज्याचा देशभरातील म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सगळ्या स्त्रियांना एक चांगल्या प्रकारचा फायदा झाला आणि त्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं भावाने त्यांची पाठराखण केली आणि शिंदे साहेबांनी त्यांच्यासाठी चांगली योजना राबवली। म्हणजे अनेक योजना असतील, वयोश्री योजना असतील, तर त्यासारख्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या। आज बचत गट सारखे आहेत, नगरपालिकेचे बचत गट आहेत, त्याच्यामध्ये सिंधुरत्न योजनेमार्फत आमच्या आमदारांनी केसरकर साहेबांनी चांगल्या योजना राबवल्या। एक निधी, फिरता निधी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून बचत गटाला मिळाला। त्यामुळे महिला एक चूल आणि मूल या संकल्पनेमध्ये न राहता महिला सक्षम झाली आणि तिला आर्थिकदृष्ट्या कसं सक्षम करता येईल यासाठी आमचं सरकार पूर्णपणे काम करतंय। त्यामुळे निश्चितपणे महिला वर्गामध्ये त्याचा चांगला प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळतो। तुमच्या प्रभागामध्ये कशा काय तुमच्या प्रचार फेरी वगैरे ते झालेले आहेत, याच्या संदर्भात थोडी माहिती द्या। हो, आम्ही फॉर्म भरल्यानंतर आमच्या शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये जे आमचे कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहेत, आमचे राजू परब असतील, आमचे संतोष परब असतील, संजय परब आहेत, मनीष रेवणकर आहेत, म्हणजे हे आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत पक्षाचे, त्यांना हाताशी घेऊन आम्ही पूर्णपणे प्रचार यंत्रणा आम्ही राबवतोय। म्हणजे मी प्रभाग 9 मधले पदाधिकारी सांगितले, प्रत्येक प्रभागातील आमचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे कार्यकर्ते, या सर्वांना घेऊन आम्ही प्रचार फेरी फिरत आहोत। लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत। या निमित्तानं काय आव्हान कराल तुमच्या मतदारांना, लोकांना? मी जनतेला एवढंच आवाहन करेन की आमचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे संपर्क मंत्री उदयजी सामंत साहेब असतील, आमचे आमदार माननीय दीपकभाई केसरकर असतील आणि आमच्या पक्षाचे सर्व माननीय सचिनजी वालावलकर साहेब ज्यांच्या माध्यमातून वेंगुर्ला शहरामध्ये अनेक कामं झाली। म्हणजे आज मी मुद्दाम या ठिकाणी तुमच्याकडे ते उदाहरण सांगेन की वेंगुर्ला शहरामध्ये अनेक विकास कामं झाली। त्यातलं महत्त्वाचं विकास काम म्हणजे वेंगुर्ला गवळीवाडा येथील रहिवाशांचं जे सातबाऱ्याचं प्रकरण होतं, म्हणजे त्यांचं नाव सातबाऱ्यावर लागलेलं नव्हतं, सरकारचं नाव होतं आणि कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ 150 वर्ष तो प्रश्न प्रलंबित होता। दरवर्षी इलेक्शन येत होत्या, प्रत्येक नेते येऊन आम्हाला आश्वासन देत होते, परंतु आज सचिन वालावलकर साहेब आणि आमचे आमदार माननीय दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या जो प्रश्न प्रलंबित होता, 150 वर्ष तो प्रश्न प्रलंबित होता, तो प्रश्नात मार्गी लागला। आणि अशा प्रकारची कामं जर शहरात होत असतील तर निश्चितपणे मी जनतेला असं म्हणेन की शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। जशी कामं आम्ही ज्या पद्धतीने आम्ही कामं केलेली आहेत त्या पद्धतीने आमचे 20 नगरसेवक असतील, आमचे नगराध्यक्ष नागेश गावडे साहेब असतील, सर्वांना आम्हाला पूर्णपणे मत मागण्याचा अधिकार आहे। कारण तशी कामं आम्ही वेंगुर्ला शहरामध्ये केली आहेत। त्यामुळे वेंगुर्ला शहरातील नागरिकांना मी मनापासून विनंती करू इच्छिते की आमचे नगराध्यक्ष नागेश गावडे साहेब, त्याचबरोबर आमचे सर्व 20 नगरसेवक या सर्वांना तुम्ही बहुमताने निवडून द्यावं
आणि तुमच्या हक्काची माणसं तुम्ही सत्तेत आणावीत आणि नगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकवा अशी त्यांना मी विनंती करते। नक्कीच आमदार दीपकभाई केसरकरांच्या माध्यमातून या ठिकाणी विकासाची कामं झालेल्याचा दावा या ठिकाणी उमेदवार जे आहे त्यांनी केलेला आहे। त्याशिवाय या विकासाच्या जोरावरती आम्हाला मत द्या, आम्हाला निवडून आणा आणि त्याचबरोबर त्यांनी हा विश्वासही व्यक्त केला आहे की आपले जे 20च्या 20 नगरसेवक असतील आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे गावडे असतील ते या ठिकाणी निश्चित स्वरूपात निवडून येतील अशा पद्धतीचा त्यांनी ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे।